थांब तिथेच. इथे ये. तुझी ही मुद्रा खाली पडली होती. चला चला लवकर. आपण थांबलात का? हा रस्ता कुठे जातो? हा रस्ता आटबाराला जातो. ह्याच रस्त्यावर तर महाराजांची रंगशाळा आहे. आणि हा 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 तर किल्ल्याकडून झोकन बागेला जाईल आणि बाजारातून पुढे सोयाडाराला जाईल. तिथेच तर कमिशनरी आहे. सगळे फिरंगी तिथेच तर राहतात. बरं, आता तुम्ही इथेच थांबा. काय? आता इथून आम्ही एकट्या जाऊ. महाराणी साहेब, झाशी आपल्यासाठी नवीन नगरी आहे, नवे लोक आहेत. आपण जर एकट्या. मग काय झालं? आता तर मी झाशीचीच झाले. इथले लोक माझे, इथली भाषा माझी. मग कसलं आलंय भय? परंतु महाराणी साहेब, जर महाराजांना हे कळलं तर आम्हा तिघींना मारून टाकतील. काही नाही होणार. बस तुम्ही तिघी आमची प्रतीक्षा करा. परंतु महाराणी साहेब. हा माझा आदेश आहे. झाशी, मी तुझ्या कुशीत यायला निघाले. अरे या 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 भाऊ, या मिठाई घ्या. गोडीवरची मिठाई घ्या. हो भाऊ, या या गोडीवरची खास मिठाई घ्या. मिठाई खाऊन तर पहा. अरे फुकट आहे आज, फुकट. या 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 काका, मिठाई खा. हो काकी, या मिठाई खा. हो मावशी, या या मिठाई घ्या. गोडीवरच्या मिठाई फुकटात आहे. झाशीची राणी आली. अरे गोड गोड आहे माझ्या जिलेब्या. अजून का घ्या घ्या मिठाई खा. सोबत फुकटात आहे, फुकटात. गोडीवरची मिठाई घेऊन जा. हो फुकटात आहे, फुकटात घेऊन जा. हो मावशी, अजून ए पोरांनो, या फुकटात मिठाई घेऊन जा. अरे भाऊ, या या घेऊन जा मिठाई. फुकटात आहे, काय हो फुकटात. कवडीमलजी, तुमच्या हातून तर कधी पण एक कवडी बी नाही सुटली आणि आज मिठाई खिलवते. काय भानगड काय? काय वाटलं तुला? झाशीची राणी आली आहे. ज्या दिवशी तिचं लग्न होईल ना, पुऱ्या झाशीला मिठाई खिलवेन. तिच्यासाठी तर दिल आणि खिसा पार खुला केलाय. घ्या भाऊ घ्या. ए पोरी, तू काय पाहतेस? ये तू पण घेऊन जा. एवढी घाई कशा पाहिजे ग सुखिया? का तुला नाही ठावा? महाराणीची हळद जायची आज. म्या बी जाणार आहे पाहायला.
या मातीने मला ज्या सन्मानाने आपलंसं केलंय, तिच्या मान सन्मानाच्या रक्षणासाठी मी माझं सर्वस्व ओवाळून टाकेन. आजपासून माझ्यासाठी झाशी झाशी नव्हे, आई आहे. हुजूर, आम्ही या समयी आराम करू इच्छितो. हुजूर, या कनिष्ठच्या अलावा या महालात कोणीही नाही जाणत की आपल्याला आराम कसा मिळेल ते. आमच्या बाबतीत काही वाजवीपेक्षा जास्त जाण्याची कोशिश करत आहात आपण. त्याचाच तर परिणाम भोगत आहोत आम्ही. केवळ आपल्या दिलातूनच नाही तर आपल्या नजरेपासूनही दूर केलंय आम्हाला. त्याच्या जिम्मेदार आपण स्वतःच आहात मोतीबाई. हाय अल्लाह, कनिष्ठच्या अंजा नेहमी झालेल्या गुस्ताखीच्या बदौलत आपण त्या कलेकडे पण पाठ फिरवलीत जिची आपण पूजा करत होतात. नाही मोतीबाई, रंगकला आमच्या नसानसातून धावते. तिच्या विरक्तीची कल्पनाही आम्ही करू शकत नाही. हो, कधी कधी परिस्थिती विवश करून टाकते. अफसोस, जेव्हा आपल्यासारखे रत्नपारखेच मजबूर होऊन जातात तेव्हा नव्या कलाकारांना आधार कोण देणार? नवे कलाकार? जी हुजूर, कनीजला एका अशाच कलाकाराला आपणास दाखवायचं होतं. आणि यकीन माना, आम्ही तिला अशा आशेने रंगशाळेत बोलावलंय की शायद हुजुरांची नजर तिच्यावर पडेल. यावर आम्ही अवश्य विचार करू. ते नसीब. आज महाराज भेटतील एका कलाकाराला आणि मग वेगळ्या रूपातली स्वतःचीच मल्लिका त्यांना दिसेल. बरं का, इतक्या अडचणींनंतर पण महाराज आपल्या प्रजेला नाही विसरले. नाही. आता मला सांगा, चौथा राजा बनल्यावर प्रजेला काय बेतारा झाला का? अगदी 16 आणि बराबर बोललात बघा द्वारका भाऊ. आम्ही तर ऐकलं आहे आपली महाराणी जी आहे ना ती पण कमी नाही. ती फिरंग्यांना चापकानं फोडून काढतीया. मी आपल्याला ओळखलंय. मागे वळून पाहू नका. आपल्याला एक महत्वाची बातमी देण्यासाठी फार धडपडत होतो. मला पण तुम्हाला भेटायचं होतं. मला तर विश्वासच बसत नाहीये की तुम्ही इतक्या कडक सुरक्षेचं कवच तोडून इथे या वेशात भेटाल. झाशीच्या महालावर आम्ही नजर ठेवली. नेहमी रात्री एक बाई काळा वेश घालून महालाच्या बाहेर जाते. मी अनेक वेळा तिचा पाठलाग केला, परंतु एका भिंतीजवळ पोहोचतात ती गायब होऊन जाते. माझी पक्की खात्री आहे की ही तीच बाई आहे जिने फिरंग्यांना ती सुवर्ण मुद्रा दिली होती. तर मग ती आजही येईल? हा, मोरो पंतजी, स्वागत तर खूपच झालं की. आम्ही आमच्या होणाऱ्या महाराणीला भेटायला आलो आहोत.
आणि आता दुपारची रात्रही झाली आहे. लच्छो, आपण कोणा ऐऱ्या गैऱ्याला नाही, आपण झाशीच्या होणाऱ्या महाराणीला भेटायला आलो आहोत. नक्कीच वहिनी साहेब, आमची मनूही आपणा सर्वांना भेटायला उत्सुक आहे. परंतु त्या आता पूजा करतायत. याच्या आधी आपण येऊन सांगितलं होतं की महाराणी स्नान करत आहेत. हो ना, आपल्याला हे देखील ठाऊक नाही की स्नान केल्यानंतर पूजा केली जाते. पूजा करण्यासाठी ताम्हण सजवलं जातं. मग त्याच्यामध्ये अक्षता, कुंकू, निरांजन हे सगळं ठेवलं जातं आणि मग देवाची आरती केली जाते. मोरपंतजी, आम्हाला काय रात्रभर इंतजार करायला लागणार आहे? माझ्या मते जर आपण पूर्वसूचना देऊन आला असतात तर आपल्याला प्रतीक्षा करावी लागली नसती. आम्ही महाराणी मणिकर्णिकांच्या पूजेत व्यवधान नाही आणू शकत. अरे देवा, या वेळेस आम्ही रंगशाळेत असायला हवं होतं. परंतु आम्ही काय करणार? इथून जाऊ पण शकत नाही. Hey, you! काय करतेस तू? जी काही नाही. काही नाही. काही काम असेल तर सांगा. काही काम नाही आहे. Go away. हो हो.
फ्रेझर साहेब, अशा प्रकारे वेळी अवेळी आम्हाला बोलवत जाऊ नका. तुम्हाला ठाऊक आहे की आम्ही किती अडचणींना तोंड देत इथे येत होते. खुदानं खास्ता जर आम्हाला कोणी पाहिलं असतं तर. इट इज युअर प्रॉब्लेम मोतीबाई. नाही फ्रेझर साहेब, हा आमचाच नाही तुमचाही मसला आहे. आणि आज नाही तर उद्या झाशीचे महाराज आमचे शौहर होतील. केव्हा होतील तेव्हा बघून घ्या. आतापर्यंत तुम्ही विनिंग पॉइंटवर पण नाही पोहोचलात. ऑल ऑफ युअर अटेम्प्ट्स हॅव फेल्ड. फ्रेझर साहेब, तुम्हाला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की आम्ही काय काय केलं ते. आम्ही मणिकर्णिकेला फसवून रंगशाळेत बोलावलं आहे आणि तिथे महाराज गंगाधरराव पण असतील. सो व्हॉट? जेव्हा मणिकर्णिका नाट्यशाळेत आपल्या होणाऱ्या शौहरला रासलीलेत बुडालेलं पाहिल तेव्हा ती नक्कीच भडकून जाईल. आणि अगदी त्याच प्रकारे जेव्हा महाराज गंगाधरराव हे पाहतील की झाशीची होणारी मल्लिका दासीच्या वेशामध्ये त्यांची जासूसी करते, तेव्हा आपण स्वतःच विचार करा ह्याचा अंजाम काय होईल. आदाब. अरे देवा, हा तर आमचा हार आहे.